नमस्कार, मी पुरातत्वशास्त्रज्ञ स्नेहा नगरकर आणि तुम्ही ऐकत आहात करिअर गप्पा. पहिलाच जो प्रश्न आहे की माझ्या प्रोफेशनल करिअरला म्हणजे माय प्रोफेशनल करिअर ॲज अन आर्किओलॉजिस्टला कधी सुरुवात झाली, तर त्याचं उत्तर आहे की मी जरी MA इन आर्किओलॉजी 2010 पूर्ण केलं, तरी एक आर्किओलॉजिस्ट म्हणून मी सुरुवात 2017 केली. त्याचं कारण असं होतं की त्याआधी मी शिक्षण क्षेत्रात होते. अजूनही मी शिक्षण क्षेत्रात आहे. पण मी मुंबईतल्या काही कॉलेजेसमध्ये बॅचलर ऑफ मास मीडियाला इतिहास हा विषय शिकवत होते. आणि तशी तेव्हा मला शास्त्रात काम करण्याच्या तेवढ्या संधी मला मिळाल्या नाहीत. पण 2017ला झालं असं की मी काही माझं काम करत असताना, थोडंफार रिसर्चचं काम करत असताना मला मथुरा महात्म्य नावाचा एक ग्रंथ हाती लागला. आणि हा ग्रंथ लिहिलेला आहे रूप गोस्वामी नावाचे एक वैष्णव आचार्य होते आणि ते चैतन्य महाप्रभू, जे गौडीय वैष्णव संप्रदायाचे फाउंडर होते, त्यांचे शिष्य होते. आणि हा ग्रंथ माझ्या हाती लागला आणि मी त्याचा अभ्यास सुरू केला. आणि अगदी पूर्वीपासूनच, म्हणजे अगदी मी BA ला असल्यापासून मला मथुरा या शहराबद्दल प्रचंड आकर्षण होतं. म्हणजे मी MA ला असताना अगदी असाइनमेंट पण मथुरा पिलर इन्स्क्रिप्शन ऑफ चंद्रगुप्त द सेकंड हे घेतलं होतं. आणि मी त्याच्यावर जेव्हा मी काम करत होते तेव्हा मला खूप आनंद व्हायचा. आणि मथुराबद्दल आकर्षण असण्याचं एक मुख्य कारण असं होतं की मथुरामध्ये आपल्याला भरपूर पुरातात्विक पुरावे मिळतात. त्याला अतिशय संपन्न असा इतिहास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी आहे, लीलाभूमी आहे. तर ह्या सगळ्या कारणांमुळे मला मथुरेबद्दल प्रचंड आकर्षण होतं. आणि मी या मथुरा महात्म्य या ग्रंथाचा अभ्यास सुरू केला. आणि तो अभ्यास करण्यासाठी मी मुंबई इथे असलेल्या द KR कामा ओरिएंटल इन्स्टिट्यूटला मी अप्रोच झाले आणि त्यांची मिसेस आवाबाई B वाडिया फेलोशिप मला मिळाली. आत्ताच काही दिवसांपूर्वी मी ती फेलोशिप पूर्ण केली आणि त्या फेलोशिपच्या सहाय्याने मी मथुरेवर माझं काम सुरू केलं. आणि तिथून माझ्या पुरातात्विक वाटचालीची म्हटलं तर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर मी काही कॉन्फरन्सेसमध्ये शोधनिबंध वाचले, ते सुद्धा मथुरा वृंदावन याच्याशीच संबंधित होते. त्याचबरोबर माझं काम हे वैष्णविझम याच्या क्षेत्रात सुद्धा आहे. तर काही रिसर्च पेपर्स मी त्या अनुषंगाने सुद्धा वाचलेले आहेत. तर अशी माझी सुरुवात झाली आणि मी मथुरेत बरेच एक्सप्लोरेशन्स केलेले आहेत. जुनी मंदिरं बघितलेली आहेत, त्यांचं थोडंफार डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी, म्हणजे 2019 साली, म्हणजे मागच्या वर्षी 2019 साली मी एक हेरिटेज वॉक, म्हणजे माझ्या काही असोसिएट्स बरोबर वृंदावनचा हेरिटेज वॉक सुद्धा घेतला. आणि माझं हे जे मथुरेवरचं काम आहे त्याच्यात मला ब्रज संस्कृती शोध संस्थान नावाचीचं जे एक संस्थान आहे वृंदावनमध्ये, त्यांची खूप मदत झाली. त्या संस्थानाचे जे संस्थापक आहेत श्री लक्ष्मीनारायण तिवारी, त्यांचीही मला या सगळ्या कामात खूप मदत झालेली आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे माझं नक्की जॉब डिस्क्रिप्शन किंवा जॉब प्रोफाईल काय आहे. तर मी सध्या मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर आर्किओलॉजी, सेंटर फॉर एक्स्ट्राम्युरल स्टडीज मध्ये व्हिजिटिंग लेक्चरर आहे. आणि मी आर्ट हिस्ट्री, हिस्ट्री ऑफ लिटरेचर, हिस्ट्री ऑफ रिलिजन असे मी विषय शिकवते. मला अगदी लहानपणापासूनच रामायण, महाभारत यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं. आणि जेव्हा मी MA ला आले, मी जेव्हा डेक्कन कॉलेज पुण्याहून MA इन आर्किओलॉजी केलं, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की रामायण आणि महाभारतामध्ये आपला प्राचीन इतिहास समजण्यासाठी प्रचंड पोटेन्शियल आहे. आणि मी त्याच काळात BB लाल हे जे अतिशय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे आर्किओलॉजिस्ट आहेत, त्यांचं काम मी वाचलं. आणि त्यांनी महाभारत आणि रामायण यांचा पुरातात्विक अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्यांनी हस्तिनापूर सारखी साईट एक्स्कवेट केली, किंवा दिल्लीत जो पुराणा किल्ला आहे तिथे जी इंद्रप्रस्थची साईट आहे ती त्यांनी
एक्सकवेट केली. परत रामायणाशी संबंधित ज्या साईट्स आहेत म्हणजे शृंगवेरपुर असेल किंवा खुद्द अयोध्या असेल, ह्या सगळ्याचा त्यांनी जो केलेला अभ्यास आहे त्याचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला आणि मी ठरवलं की आपणही याच पद्धतीचं काहीतरी काम करायचं. आणि मी काही वरिष्ठ आर्किओलॉजिस्टशीही या बाबतीत बोलले होते की मला पुराणं आणि पुरातत्व या दोन्हीचा मेळ घालून काम करायचे. तर काही लोक मला म्हणाले होते की ते अत्यंत कठीण आहे आणि ते जे म्हणाले होते ते अगदी बरोबर आहे. कारण तुम्हाला पुराणांचा अभ्यास केल्यावर डायरेक्ट तुम्हाला त्याचे आर्किओलॉजिकल पॅरलल सापडतीलच असं नाही. पण मी म्हणजे नुसत्या पुराणांवर नाही तर मी पुढे जाऊन स्थल पुराण किंवा स्थल महात्म्य जी असतात त्याच्यावर सुद्धा काम केलं. मुख्य म्हणजे माझा या सगळ्यात सेंटर पॉइंट होता तो म्हणजे मथुरा आणि वैष्णव संप्रदाय. तर मी आधी म्हटलं त्याप्रमाणे मी खूप एक्सप्लोरेशन केलं, डॉक्युमेंटेशन केलं आणि बरंचसं म्हणजे पुराणांचा संबंध मी पुरातत्वाशी किंवा इतिहासाशी लावण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याच्यासाठी मी ओरिजिनल सोर्सेस वाचते. म्हणजे जमेल जसं संस्कृत किंवा संस्कृत तेवढं म्हणजे कधी कधी पुराणांमधलं संस्कृत जरा कठीण असतं तर मग थोड्याफार डिक्शनरीची मदत घेऊन, कारण बेसिक संस्कृत मला येत असल्यामुळे नेहमीच ट्रान्सलेशन लागतं असं नाही. पण आता भागवतातले वगैरे जे काही श्लोक आहेत त्याला थोडंफार डिक्शनरीची मदत घेऊन किंवा थोडं ट्रान्सलेशनची मदत घेऊन मी त्याचा अभ्यास करते. आणि मुख्य म्हणजे माझा जो एरिया आहे तो म्हणजे हिस्टॉरिकल आर्किओलॉजीमध्ये मोडतो. आणि ह्याच्यासाठी मी लिटररी सोर्सेस जे आहेत म्हणजे अगदी आपले रामायण महाभारत असतील, पुराणं असतील, स्थल पुराणं असतील किंवा अगदी बृहत संहितेसारखा ग्रंथ असेल किंवा पतंजलीचं महाभाष्य असेल, अशा अनेक ग्रंथांचा मी या सगळ्या कामात उपयोग करते. त्याचबरोबर मला आर्ट हिस्ट्री किंवा कले इतिहासात पण प्रचंड इंटरेस्ट आहे. मला जुनी लेणी, जुनी मंदिरं यांचा अभ्यास करण्यात खूप रुची आहे आणि त्याच्यात सुद्धा शिल्पांचा अभ्यास करायला मला अत्यंत आवडतो. शिल्पकलांमध्ये पण माझा तसं म्हटलं तर अभ्यास हा साधारण इसवी सन पूर्वीचं 3रं शतक ते इसवी सनाचं 7वं शतक हा माझा साधारण स्कल्पचर्स स्टडीचा रेंज आहे. आणि त्याच्यात सुद्धा माझं मथुरा कला, मौर्य कला, गुप्त कला याच्यावर माझा भर अधिक असतो. तर कले इतिहासाची सुद्धा मला प्रचंड आवड आहे. महाराष्ट्रात बघायला गेलं तर आपल्या इथे अनेक लेणी आहेत. तर त्या लेण्यांना व्हिजिट करणं, लोकांना तिथे घेऊन जाणं, तिथे हेरिटेज वॉक्स घेणं, असे वेगवेगळे उपक्रम मी करत असते. आणि 2018 साली मी माझं स्वतःची एक छोटी संस्था सुरू केली. त्याचं नाव आहे पांचजन्य कल्चरल हेरिटेज इनिशिएटिव्ह. आणि या पांचजन्य कल्चरल हेरिटेज इनिशिएटिव्हच्या तर्फे मी आतापर्यंत काही वर्कशॉप्स घेतले आहेत, हेरिटेज वॉक्स घेतले आहेत. आणि या माझी जी संस्था आहे त्याचा मूळ उद्देश हाच आहे की लोकांपर्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने इतिहास आणि पुरातत्व शास्त्र पोहोचावं. कारण आजकाल काय असतं की आजकाल स्युडो हिस्टोरियन्स आणि स्युडो आर्किओलॉजिस्ट खूप निघालेले आहेत आणि बरेचदा ते म्हणजे लोकांना सत्य जे आहे ते नीट सांगत नाहीत. कुठलं तरी प्रेज्युडिस किंवा पूर्वग्रह मनात ठेवूनच ते इतिहास सांगतात किंवा पुरातत्वाबद्दल माहिती देतात. तर तसं न करता जो वस्तुनिष्ठ इतिहास आहे, जी काही वस्तुनिष्ठ पुरातत्विक माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांमध्ये आपल्या इतिहासाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल एक अवेअरनेस वाढावा. म्हणजे आज आपण बघतो की लोकांना बरेच वेळा अभिमान असतो की अरे आमची मंदिरं, आमची लेणी, आणि अभिमान असतो पण त्याची काळजी कशी घ्यायची किंवा त्याचा खरा इतिहास काय हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. म्हणजे नुसताच तो फोल अभिमान असतो. तर हा फोल अभिमान तसा काही उपयोगाचा नाहीये. तर अवेअरनेस आधी क्रिएट करून मग त्याच्यातून थोडाफार अभिमान हा नक्कीच येतो आणि तो गरजेचाही आहे. कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अभिमान वाटला नाही तर तुम्ही त्याची काळजीही बरेचदा घेत नाही. पण तो दुराभिमान नसावा, अवेअरनेस असावा आणि ऑब्जेक्टिव्हली तुम्ही एखाद्या गडाकडे किंवा एखाद्या लेणी समूहाकडे तुम्हाला बघता आलं पाहिजे. तर हे ऑब्जेक्टिव्हली लोकांपर्यंत हिस्ट्री आणि आर्किओलॉजी पोहोचावं म्हणून मी पांचजन्य कल्चरल हेरिटेज इनिशिएटिव्हची सुरुवात केली. त्याचबरोबर 6 पिढ्या नावाची एक दिल्लीची संस्था आहे, त्यांच्याबरोबर सुद्धा मी अनेक हेरिटेज वॉक्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठी रामायण आणि महाभारत यांच्यावर मी वर्कशॉप्स घेतलेले आहेत. तर तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल की साधारण माझ्या कार्याची जी व्याप्ती आहे ती साधारण हिस्टॉरिकल आर्किओलॉजी, आर्ट हिस्ट्री, एपिक्स, पुराणाज, स्थल पुराणाज याच्याशी संबंधित आहे.
तर हा जो प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, की आर्किओलॉजी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी जे इच्छुक आहेत, त्यांना प्रशिक्षणाच्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत? तर पहिले म्हणजे मुंबई विद्यापीठात त्यांचा जो बहिष्कार विभाग आहे, म्हणजे जे सेंटर फॉर एक्स्ट्राम्युरल स्टडीज आहे, तिथे सेंटर फॉर आर्किओलॉजी आहे आणि या सेंटर फॉर आर्किओलॉजीच्या अंतर्गत MA इन आर्किओलॉजीचा कोर्स कंडक्ट केला जातो. हा कोर्स 2017 पासून कंडक्ट केला जातोय आणि याच्यासाठी क्वालिफिकेशन फक्त ग्रॅज्युएशन आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले पदवीधर असू शकता. फक्त तुम्हाला एका एंट्रन्स एक्झामला अपियर व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कोर्ससाठी ॲडमिशन घेता येते. मुंबई विद्यापीठात पुरातत्वशास्त्रातले जे दिग्गज लोक आहेत ते इथे या कोर्समध्ये मार्गदर्शन करायला आहेत. त्याचबरोबर एक्सकवेशनचा ॲक्च्युअल अनुभव, स्टुडंट्ससाठी वेगवेगळे वर्कशॉप्स हे सेंटर फॉर आर्किओलॉजी नेहमीच करत असतात आणि गेस्ट लेक्चर्सचं ऑर्गनायझेशन ते करत असतात. म्हणून एक व्यापक पद्धतीने मुलांना इथे MA इन आर्किओलॉजी करण्याची संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर भारतातलं जे पुरातत्वशास्त्राची पंढरी आहे, म्हणजे डेक्कन कॉलेज, तिथे सुद्धा तुम्हाला MA इन आर्किओलॉजी करता येतं. तिथे ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम आणि एका इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यानंतर तुमची ॲडमिशन होते. डेक्कन कॉलेजमध्ये एक विशेष सांगायचं म्हणजे ज्या सायंटिफिक लॅब्स आहेत, तिथे तुम्हाला आर्किओलॉजी या क्षेत्राचा जो वैज्ञानिक ॲस्पेक्ट आहे त्याचा अनुभव तुम्हाला घेता येतो. त्याचबरोबर एक्सकवेशनचा अनुभव तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे मिळतो. स्टडी टूर्स असतात. तर तुम्ही डेक्कन कॉलेजमधून सुद्धा MA आर्किओलॉजी करू शकता. त्याचबरोबर भारतात अनेक अशी विद्यापीठं आहेत की जिथे हा MA इन आर्किओलॉजीचा कोर्स उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे एक सांगायचं झालं तर वडोदरा किंवा बरोदा येथे महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी जी आहे, तिथून तुम्ही MA इन आर्किओलॉजी करू शकता. त्याचबरोबर आपल्या देशात जी अतिशय जुनी विद्यापीठं आहेत, म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असेल किंवा अलाहाबाद युनिव्हर्सिटी असेल, तिथून सुद्धा तुम्ही MA इन एन्शियंट इंडियन हिस्ट्री, कल्चर अँड आर्किओलॉजी करू शकता. त्याचबरोबर आर्किओलॉजीशी संबंधित जे इतर विषय आहेत, म्हणजे वस्तुसंग्रहालय शास्त्र किंवा म्युझिओलॉजी असेल किंवा कला इतिहास असेल किंवा संवर्धन म्हणजे हेरिटेज मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन असेल, ह्याचे सुद्धा कोर्सेस अनेक विद्यापीठांमध्ये आता सुरू झालेले आहेत आणि याचा लाभ नक्कीच विद्यार्थी किंवा ते पुरातत्वशास्त्रात करिअर करण्यासाठी इच्छुक आहेत त्याचा लाभ नक्कीच घेऊ शकतात. मुंबईत जे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे ते इन कोलॅबोरेशन विथ मुंबई युनिव्हर्सिटी गेले अनेक वर्ष डिप्लोमा इन म्युझिओलॉजी अँड कॉन्झर्वेशन चालवतात. सो एक तुम्ही MA इन आर्किओलॉजी केलं आणि तुम्हाला सपोज म्युझिओलॉजीत एक क्वालिफिकेशन हवे, पण तुमच्याकडे पूर्ण आता परत एक दुसरी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री घ्यायला वेळ नसेल, तर तुम्ही असे शॉर्ट टर्म डिप्लोमाज सुद्धा करू शकता. तुम्हाला कले इतिहासात जर इंटरेस्ट असेल तर दिल्लीचं जे नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट आहे, तिथून तुम्ही MA इन आर्ट हिस्ट्री किंवा MA इन म्युझिओलॉजी, MA इन कॉन्झर्वेशन करू शकता. महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीत सुद्धा MA इन आर्ट हिस्ट्री आहे. त्याचबरोबर कलकत्ता युनिव्हर्सिटी, विश्वभारती युनिव्हर्सिटी, इथे सुद्धा एन्शियंट इंडियन हिस्ट्री, कल्चर अँड आर्किओलॉजीमधून तुम्ही पदवी घेऊ म्हणजे तुम्ही जिथे असाल, तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीचं असेल, तिथून तुम्ही MA इन आर्किओलॉजीची डिग्री घेऊ शकता. फक्त माझ्या माहितीत तरी MA इन आर्किओलॉजी कुठे कॉरेस्पॉन्डन्सच्या पद्धतीने अवेलेबल नाही आहे, कारण हा जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय प्रॅक्टिकल असा अभ्यासक्रम आहे. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही ह्या क्षेत्रात मास्टरी नाही मिळवू शकत. तर हा जो प्रश्न आहे की एका आर्किओलॉजिस्टनी कुठले गुण अंगी बाळगले पाहिजेत, तर पहिले म्हणजे यू हॅव टू बी फिजिकली फिट. तुम्हाला फिजिकली फिट असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आर्किओलॉजी हे शेवटी प्रॅक्टिकल फील्ड आहे. तुम्ही AC ऑफिसमध्ये बसून आर्किओलॉजी नाही करू शकत. म्हणजे आर्किओलॉजीच्याही क्षेत्रात काही टेबल आर्किओलॉजिस्ट आहेत की जे दुसऱ्यांनी जे फील्ड वर्क केलेलं असतं त्याच्या आधारावर स्वतः काम करतात, पण त्याच्यात या क्षेत्राची खरी मजा नाही आहे. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल फील्डमध्ये जाता, आर्किओलॉजिकल माउंट्स बघता, देवळं बघता, लेणी बघता, एखादी प्रीहिस्टॉरिक साईट शोधून काढता, त्याच्यात जो आनंद किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला फील्डमध्ये गेल्याशिवाय कळत नाही. म्हणजे आजकाल बरेच लोक बाईकनी वगैरे एक्सप्लोरेशन करतात, पण तुम्हाला अगदी सूक्ष्म पद्धतीने जर एक्सप्लोरेशन करायचं असेल तर तुम्हाला चालणं अतिशय आवश्यक आहे. तो त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकली फिट राहणं आवश्यक आहे.
बरेच लोक म्हणतात की अरे लेणी बघायला जायची म्हणजे खूप जिने वगैरे चढावे लागतात, टेकडी चढावी लागते. तर त्याला गत्यंतर नाहीये. आपल्या पूर्वजांनी आपल्या सोयीसाठी ते बांधलेले नाहीयेत की बाबा पुढे आमचे काही डिसेंडंट्स येतील आणि त्यांना काही त्रास नको व्हायला ही लेणी आणि मंदिरं वगैरे म्हणून आपण त्यांना अगदी खालीच बांधू, असं काही नाहीये. तर एखाद्या वेळेस असं येऊ शकतं की एखादं मंदिर जरा आडवाटेवर असू शकतं, तिथे जायला धड रस्ता नसतो. तर तुम्हाला फिजिकली फिट असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर पेशन्स पाहिजे. पेशन्स मी अशासाठी म्हणते कारण आज आर्किओलॉजी या क्षेत्रात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, ज्या गेल्या 10 वर्षात किंवा गेल्या 20 वर्षात वाढलेल्या आहेत. पण 20 वर्षांपूर्वी आर्किओलॉजी या क्षेत्रात तेवढ्या संधी उपलब्ध नव्हत्या आणि तुमच्या सुटेबल अशी संधी यायला बरेचदा वेळ लागू शकतो. म्हणून तुमच्याकडे पेशन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर असं होत नाही की तुम्ही आज फील्ड वर्कला निघालात आणि तुम्हाला एक फॅन्टॅस्टिक साईट सापडली, एक कुठलं तरी जुनं शहर, एक राजधानीचं शहर किंवा एखादं काही लेणी समूह, एखादा किल्ला तुम्हाला सापडला, असं होत नाही. म्हणजे तुम्हाला अनेक वेळा एक्सप्लोरेशन करावं लागतं, तिथल्या स्थानिक लोकांशी बोलावं लागतं, गॅझेटियर वाचावं लागतं, इतर दिग्गजांनी केलेलं काम तुम्हाला वाचावं लागतं. मगच तुम्ही या क्षेत्रात सक्सेसफुल होऊ शकता. म्हणजे आज तुम्ही एक्सप्लोरेशनला निघालात आणि तुम्हाला लगेच काही महत्त्वाची गोष्ट सापडली असं सहसा होत नाही. त्याचबरोबर तुमचं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण शक्ती अतिशय चांगली पाहिजे. कारण ज्याची निरीक्षण शक्ती चांगली तोच एक चांगला आर्किओलॉजिस्ट होऊ शकतो. की बाबा हा माउंट आहे, ही आर्किओलॉजिकल साईट आहे, हे पहिलं तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमचं निरीक्षण चांगलं असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या मंदिरात जाता किंवा लेणी समूहात जाता तर त्याचं आर्किटेक्चर समजून घेण्यासाठी तुमचं निरीक्षण अतिशय चांगलं असावं लागतं. परत तुम्हाला हिस्ट्री, त्या लेणी समूहाचा इतिहास किंवा त्या मंदिराचा इतिहास, कल्चरल कॉन्टेक्स्ट थोडाफार तरी माहिती असला पाहिजे. सो ऑब्झर्वेशन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. त्याचबरोबर एक डिटर्मिनेशन जे आवश्यक आहे की नाही मला या क्षेत्रात करिअर करायचं आहे. पेशन्स आणि डिटर्मिनेशन ॲक्च्युली गो हँड इन हँड. सो या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत की नाही मी आता एक्सप्लोरेशनला निघालोय किंवा निघाले तर मी व्यवस्थितच काम करणार, मी साईट्स व्यवस्थित पद्धतीनेच डॉक्युमेंट करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यात असल्या पाहिजे. सिस्टमॅटिक अप्रोच असला पाहिजे. तर इतर कुठल्याही क्षेत्रात कार्य करण्यासाठी जे आवश्यक गुण आहेत ते सगळेच गुण तुम्हाला उपयोगी पडतात जेव्हा तुम्ही पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करत असता. त्याच पद्धतीने ऑनेस्टी ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण बरेचदा आपण बघतो की लोक दुसऱ्यांनी केलेलं काम चोरतात आणि स्वतःचं काम म्हणून ते प्रेझेंट करतात. हे असल्या जो खोटेपणा आहे, असली जी डिसऑनेस्टी आहे ती तुम्हाला आर्किओलॉजीच्या क्षेत्रात अजिबात काम येत नाही. तुमचं काम हे तुमचं स्वतःचं असलं पाहिजे आणि ते ऑनेस्टलीच केलं पाहिजे. त्याच्या आधी जर कोणी त्या एखाद्या लेणी समूह असेल किंवा जे काही विषय असेल त्याच्यावर काम केलं असेल तर ते तुम्ही ॲक्नॉलेज केलंच पाहिजे. भलेही तुम्हाला त्या इतिहासकाराची किंवा पुरातत्वशास्त्रज्ञाची मतं पटत नसतील, तुम्ही जो अभ्यास केलाय त्याच्यावरून तुमचे वेगळे निष्कर्ष निघत असतील, फाईन, नो प्रॉब्लेम. पण तरीही तुम्ही त्यांचं काम ॲक्नॉलेज करायला पाहिजे. भलेही तुम्ही त्याला सायंटिफिकली खोडून काढा. सायंटिफिकली खोडून काढणं म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल पुरावे आहेत त्यांच्या एव्हिडन्सवर, त्यांच्या भरोशावर तुम्ही त्या आधीच्या इतिहासकाराचे किंवा पुरातत्व शास्त्रज्ञांचे विचार तुम्ही खोडून काढताय. पण त्याच्याबद्दल काही प्रेज्युडिस मनात बाळगून तुम्ही प्लीज त्याचं काम जरी चांगलं असलं तरी त्याची टीका करणं हे बरोबर नाही. सो ऑनेस्टी हा गुण अतिशय महत्त्वाचा असला पाहिजे. त्याचबरोबर इतर प्रॅक्टिकल गुणमध्ये थोडंफार तुमचं ड्रॉइंग जर चांगलं असेल किंवा फोटोग्राफी तुम्हाला चांगली करता येत असेल तर दिस डेफिनेटली ॲड्स व्हॅल्यू टू युअर वर्क. कुठल्याही क्षेत्रात जेव्हा तुम्ही हेडवे करता तेव्हा तुम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. आर्किओलॉजी फील्ड इज ऑल्सो नो एक्सेप्शन टू दिस. आणि मला जेव्हा मी या क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हापासून अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलेलं आहे. मुख्य म्हणजे अनेकदा जे मोठी मंडळी असतात या क्षेत्रातली ती मदत करत नाहीत. मला माझ्या सुदैवाने असे अनेक
दिग्गज भेटले की ज्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे याच्यात नावं मी आवर्जून घेऊ इच्छिते ते म्हणजे डॉक्टर विजय साठे, ते माझे गाईड होते मी एम-एला असताना माझ्या डिझर्टेशनचे. मग डॉक्टर सूरज पंडित, डॉक्टर प्राची मोघे, डॉक्टर मंजिरी भालेराव, ही जी शास्त्रातली जी मोठी मंडळी आहेत, त्यांचा मला खूप सपोर्ट वारंवार मिळालेला आहे. त्यांचं मार्गदर्शन मला मिळालेलं आहे आणि मी त्यांची ह्या सगळ्यासाठी अत्यंत ऋणी आहे. पण नेहमीच असं मार्गदर्शन आपल्याला मिळेल असं नाही. मला वाईटही अनुभव आलेले आहेत की मी कुठल्यातरी सीनियरला अप्रोच झाले मदतीसाठी म्हणून, पण त्यांनी मला अतिशय टोलवाटोलवीची किंवा उडवाउडवीची उत्तरं दिली. बरेचदा आपण जेव्हा फील्डवर्क करतो तेव्हा सेफ्टीचाही खूप मोठा इश्यू असतो. म्हणजे मी एक बिईंग अ गर्ल मायसेल्फ, मला तसा तो इश्यू आलेला आहे. म्हणून मला कोणीतरी माझ्याबरोबर घेऊन जायला लागलेलं आहे. म्हणजे बरेचदा माझी आईच माझ्याबरोबर आलेली आहे. तर सेफ्टीचाही इश्यू असतो आणि फक्त बायकांनाच सेफ्टीचा इश्यू असतो असं नाही, अगदी मुलांना सुद्धा तो सेफ्टीचा इश्यू असतोच असतो. तर ते एक फार मोठं आव्हान असतं, कारण तुम्ही बरेचदा एकटे एक्सप्लोरेशनला जाता, तिथे वस्ती असते नसते, लोक कशी असतात हे फार म्हणजे आपल्याला सांगता येते. म्हणून आपल्याला खूप खबरदारी बाळगावी लागते. यू हॅव टू बी ऑलवेज व्हेरी अलर्ट. दुसरं म्हणजे प्रॅक्टिकल अडचणी येऊ शकतात. कधी वेदर बरोबर नसतं किंवा कधी कधी फायनान्शियल अडचण असू शकते. या सगळ्या पद्धतीच्या आव्हानांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. बरेचदा एक्सप्लोरेशनच्या दरम्यान तुम्हाला एखादं मंदिर किंवा एखादं मॉन्युमेंट हवं असतं आणि बरेचदा गुगल मॅप्सवर त्याचं लोकेशन येत नाही. तर मग लोकांना तुम्हाला विचारावं लागतं. लोक बरेचदा तुम्हाला चुकीची, म्हणजे मुद्दामूनच नाही पण त्यांना माहितीच नसतं, चुकीची माहिती देतील. म्हणजे मी या अनुभवातून गेले म्हणून मी सांगते की मथुरेमध्ये एक्सप्लोरेशन करताना एकदा मला श्वेतवराहाचं मंदिर शोधायचं होतं. तर गुगल मॅप्सवर काही धड येत नव्हतं. तर आपलं कुठल्या म्हणजे रिक्षावाल्याला विचार, कुठल्या काही स्थानिक लोकांना विचार, आणि असं करत करत शेवटी मी त्या मंदिरापर्यंत पोचले. पण ते पोचायला मला इतका वेळ लागला आणि इतके श्रम घ्यावे लागले की मग ते खूप चॅलेंजिंग होतं. पण ॲट द सेम टाइम तुम्ही जेव्हा अशी मेहनत करता, चॅलेंजेसना तोंड देता आणि त्याचा जो एंड रिझल्ट असतो की मी जेव्हा त्या मंदिराच्या तिथे पोचले आणि मला जो आनंद झाला तिथे पोचल्यावर की बाबा आपण जे ठरवलं होतं शोधायचं ते आपल्याला शोधता आलं आणि आपण तिथे पोचलो, तो आनंद सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. तर अशा अनेक चॅलेंजेसना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि या चॅलेंजेसना तोंड देण्यासाठी आपल्याकडे डिटर्मिनेशन, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी असणं अतिशय आवश्यक आहे. आणि आर्किओलॉजी हे तर प्रॅक्टिकल फील्ड आहे, त्याच्यात आव्हानं ही असणारच. म्हणजे तुम्ही ते गृहीतच धरलं पाहिजे. असं तुम्ही समजू नका की बाबा माझा हा जो जर्नी असणार आहे तो अगदी म्हणजे स्मूथ असणार आहे. अ स्मूथ जर्नी विल नेवर टेक यू टू सक्सेस, हे तुम्ही अगदी नेहमी लक्षात ठेवा. आणि त्या आव्हानांना तोंड द्यायची तयारी नेहमी स्वतःजवळ बाळगा. नवीन स्किल्स आत्मसात करा आणि आय एम शुअर यू विल बी एबल टू ओव्हरकम ऑल द चॅलेंजेस. करिअरबद्दल मी कुठला कानमंत्र मुलांना देईन, मी काही तेवढी मोठी नाहीये की एखादा कानमंत्र वगैरे देऊ शकते. पण मी आधी जे म्हटलं की तुमच्याकडे पेशन्स आणि डिटर्मिनेशन असलंच पाहिजे. तर एक छोटासा किस्सा तुम्हाला मी सांगते की माझी कॉलेजमधली आणि नंतर डेक्कन कॉलेजमधली सिनियर श्रद्धा भाटोडेकर म्हणून आहे आणि शी इज अन एक्सपर्ट इन हेरिटेज मॅनेजमेंट. तर वन्स म्हणजे मी तिच्याशी बोलत होते आणि मी तेच म्हटलं की माय करिअर इज नॉट टेकिंग ऑफ, काही फारसं होत नाही आहे. तर तिने मला एक कानमंत्र दिला होता की स्नेहा, रिमेंबर वन थिंग, ऑलवेज टेल युअर सेल्फ की आय एम गोइंग टू फाईट, आय एम गोइंग टू सर्वाईव्ह. आणि हा कानमंत्र नेहमी मी माझ्याजवळ ठेवलेला आहे आणि जेव्हा केव्हा मला थोडं लो वाटलं तेव्हा हा कानमंत्र मी स्वतःलाच परत सांगितला आणि नव्या जोमाने कामाला लागले. अनेकदा असं होतं की तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप मेहनत घेतलेली असते पण काही कारणाने दॅट डज नॉट मटिरियलाइज, किंवा एखाद वेळेस तुम्हाला वाटतं की ही संधी मला मिळावी पण ती मिळत नाही. तर ह्याच्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की पेशन्स अत्यंत आवश्यक आहे आणि स्वतःला अपडेटेड ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं व्याख्यान देता किंवा तुम्ही जेव्हा एखादा रिसर्च पेपर लिहित असता तेव्हा तुम्हाला त्या रिसर्च पेपरशी रिलेटेड किंवा त्या व्याख्यानाशी रिलेटेड ज्या लेटेस्ट डेव्हलपमेंट्स आहेत किंवा जे लेटेस्ट रिसर्च आहे तो तुम्हाला माहिती असलाच पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणू शकत
की हा 10 वर्षांपूर्वी ही अशी अशी सिच्युएशन होती, पण मला आता माहित नाही काय आहे. हे कधी कधी ऑफकोर्स आपल्याला खरंच माहिती नसतं, पण तुम्ही अपडेटेड राहणं अतिशय महत्वाचं असतं. आणि आजकाल तर काय की अपडेटेड राहणं तसं सोपंही झालेलं आहे, कारण तुम्हाला इंटरनेट ऍक्सेस असतो. तुम्हाला तुमच्याकडे जरी लॅपटॉप किंवा पीसी नसलं तरी आपल्या सगळ्यांकडे आजकाल स्मार्टफोन्स असतात. द इंटरनेट इज जस्ट अ क्लिक अवे, द होल वर्ल्ड इज जस्ट अ क्लिक अवे. तर ह्या सगळ्यातून तुम्ही अपडेटेड राहणं अत्यंत आवश्यक असतं आणि तुम्ही अपडेटेड राहू शकता. मुख्य म्हणजे तुम्ही अपडेटेड राहू शकता. सो रेलेव्हंट जर्नल्स कन्सल्ट करणं, स्कॉलर्सशी टचमध्ये राहणं. आणि मी समजू शकते की दरवेळेस स्कॉलर्स तुम्हाला मदत करतीलच असं नाही, पण या फील्डमधले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं काम फॉलो करणं, कॉपी करणं मी म्हणत नाहीये, पण त्याच्यावरून इन्स्पिरेशन घेऊन आपलं स्वतःचं काम चांगलं करणं. किंवा कधी कधी आपण एखादा रिसर्च पेपर लिहिला असेल तर तो एखाद्या स्कॉलरला दाखवणं. पण इथे एक गोष्ट महत्वाची म्हणजे तो स्कॉलर सुद्धा तुमच्या विश्वासातला असला पाहिजे, कारण आजकाल प्लेजरिझम प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सो फिजिकल फिटनेस, डिटर्मिनेशन, पेशन्स, एन्ड्योरन्स या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे आपण जे पुरातत्वात काम करतो, म्हणजे तुम्ही प्री हिस्टोरियन असाल किंवा तुम्ही प्रोटो हिस्ट्रीत काम करत असाल, आर्ट हिस्ट्रीत काम करत असाल, तुम्हाला त्या कामाबद्दल प्रचंड पॅशन असलं पाहिजे. प्रचंड पॅशन असलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही. आणि दरवेळेस पैशाचा विचार करू नका. पैसा अतिशय महत्वाचा आहे, मी नाही अजिबात म्हणत नाहीये, पण प्रत्येक गोष्ट डोंट इव्हॅल्युएट, डोंट वे एव्हरीथिंग इन टर्म्स ऑफ मनी ओनली. कारण पॅशन कम्स फर्स्ट. आणि तुमच्याकडे पॅशन आणि डेडिकेशन असेल तर द मनी ऑटोमॅटिकली कम्स. सो तुमचं पॅशन कधीही कमी होऊ देऊ नका. बी ऑनेस्ट विथ युअर वर्क. तुमची वर्क इंटेग्रिटी अतिशय महत्वाची असली पाहिजे. बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ, बी ऑनेस्ट विथ अदर्स. दुसऱ्यांनी केलेलं जर काम तुम्ही वापरत असाल तर एक्नॉलेज इट, डोंट पास इट ऑफ एज युअर ओन वर्क. तर हे सगळे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि स्वतःला सांगायचं की आय विल फाईट, आय विल सर्व्हाइव्ह. हाच कानमंत्र मी सगळ्या विद्यार्थ्यांना देऊ शकते. आणि आय विश यू ऑल द बेस्ट. आणि तुम्ही पुरातत्वशास्त्रातलं जे कुठलं करिअर निवडाल त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप मोठे व्हा आणि तुमच्या थ्रू हे पुरातत्वशास्त्राचं जे फील्ड आहे ते आणखीन वाढू दे आणि त्याची अजून अजून भरभराट होऊ दे. थँक्यू सो मच. विविध करिअर्सबद्दल तज्ज्ञांच्या शैक्षणिक आणि प्रेरणादायी गप्पा ऐकण्यासाठी करिअर गप्पा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन विषयावरचे मार्गदर्शक लेख वाचण्यासाठी www.careergappa.com या आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या.